जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आपण नाही का दारूबंदी पोलीसची जी काही ऍड आहे ते येणार आहे त्याच्याबद्दल नाही का एक व्हिडिओ बनवला होता। तर त्यामध्ये नाही का तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली होती कशा पद्धतीने तुमचा सिलेबस असणार आहे, कसा फॉर्म भरायचा आहे किंवा जागा वगैरे किती हे काय आहे ते तुम्हाला सगळं सांगितलं। पण बघा त्याचमध्ये नाही का आपला जो काही महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे नाही का तुमचं ग्राउंड। तर ग्राउंड हे नाही का किती मार्क्सचं असतं, तर त्याचबरोबर नाही का 80 मार्काचं हे तुमचं ग्राउंड आणि त्यामध्ये कोणकोणते इव्हेंट असतात, किती मार्कासाठी इव्हेंट असतो एक, आणि तुमचे मार्क्स कशा पद्धतीने कट होतात तर ते नाही का संपूर्ण नाही का तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्याचबरोबर 120 मार्काची तुमची काय असते तर लेखी असते आणि टोटल असते तुमचं 200 मार्कापैकी हे मेरिट। तर आजच्या व्हिडिओत आपण नाही का ग्राउंड मध्ये जे काही इव्हेंट आहे तर ते इव्हेंट नाही का किती मार्कासाठी असतात आणि त्याचे मार्क्स कटिंग कसं होतं तर ते आपण नाही का ह्या व्हिडिओत बघणार आहोत। ज्याचबरोबर जसं की लेखी नाही का महत्वाचे आहे, त्याचबरोबर ग्राउंड पण हे नाही का खूप महत्वाचं आहे। आपण आता सध्या बघतोय की पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये ज्या मुलांना ग्राउंड जास्त आलं आणि लेखी कमी आले तर अशा मुलं कटले। त्याचबरोबर एखाद्याचं नाही का लेखी चांगली पण ग्राउंड कमी आहे तर बघा याने काय होतं तर मुलांना नाही का कटण्याचं प्रमाण नाही का खूप जास्त प्रमाणात राहतं। त्यामुळे आपल्याला दोन्हींचं पण बॅलन्स करून चालावं लागणार आहे। म्हणजे काय तर तुमचं लेखी त्याचबरोबर तुमचं ग्राउंड या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला चालायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर बघा दारूबंदी पोलीस आणि त्यामध्ये आता पुरुषांचं ग्राउंड कसं असतं ते बघू। तर 80 मार्काचं हे ग्राउंड आहे, त्यामध्ये 3 इव्हेंट तुम्हाला असणार आहे। एक आहे ज्याप्रमाणे पोलीस भरती 1600 असतं तर या ठिकाणी तुम्हाला 1600 नसून 1500 मीटर आहे, म्हणजे तुम्हाला 100 मीटर नाही का यामध्ये कमी आहे बघा, तर याचा तुम्हाला फायदा होणार आहे। त्याचबरोबर 100 मीटर आहे आणि तुमचा गोळाफेक असे एकूण 3 इव्हेंट असणार आहे आणि सेम मुलींना पण हे 3 इव्हेंट असणार आहे। तर पहिले पुरुषांचं बघू। तर बघा 1500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर तुम्हाला असणार आहे 30 मार्कासाठी। किती 30 मार्कांसाठी असणार आहे। तर बघा जर जो कोणी उमेदवार 5.5 मिनिटात येईल तर त्याला किती मार्क्स भेटणार आहे, आउट ऑफ मार्क्स म्हणजे 30 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे। जवळपास नाही का 70 ते 80% मुलं नाही का आरामशीर 5-30 मध्ये मारतात, बरोबर आहे का नाही। जसं पोलीस भरतीला तुम्हाला किती 5-10 मध्ये आउट ऑफ मारायचंय, पण आपण अटकतो कुठे येऊन बघा 5-30 5-33 5-35 अशा ह्या मार्कांवरती अडकून पडतो आणि ते तुमच्या नाही का जे मार्क्स आहेत ते जातात। तर या ठिकाणी तुम्ही बिनधास्त आउट ऑफ मारू शकतात। कमीत कमी 100% मुलं जरी नाही तरी तुम्ही नाही का 70 ते 80% मुलं नाही का आउट ऑफ मारतील या ठिकाणी, असं तरी मला वाटतं। त्याचबरोबर बघा पुढे जरी तुम्ही मारलं नाही तर आणखी मार्क्स कमी कसे होतं बघा। जर 5.45 पर्यंत तुम्ही जर आले तर तुम्हाला नाही का 28 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे। जरी 30 पर्यंत नाही पण 45 पर्यंत शुअर तुम्ही येता मित्रांनो, शुअर। आणि जरी नाही आले तर आपण याच्यावरती नाही व्हिडिओ बनवणार आहोत। 1500 मीटर असो किंवा 100 मीटर असो हे आउट ऑफ कशा पद्धतीने करायचं, त्यासाठी कोणकोणते वर्कआउट करावे लागणार आहेत तर त्या संदर्भात पण आपण एक व्हिडिओ बनवू। पण आधी हे बघा, जर तुम्ही 6 मिनिटात आले तर तुम्ही नाही का 25 मार्क्स या ठिकाणी मिळवणार आहे। तर बघा या ठिकाणी तुमचे 2 मार्क्स कमी झाले, त्यानंतर या ठिकाणी तुमचे किती जवळपास 3 मार्क्स या ठिकाणी कट झालेत, हे पण लक्षात घ्यायचंय। त्याचबरोबर 6 मिनिटं 15 सेकंदात जर आले तर तुम्हाला या ठिकाणी 20 मार्क्स, म्हणजे इथं बघा तुमचा डायरेक्ट किती 5 मार्काचा इथं डिफरन्स तुम्हाला दिसतोय। त्याचबरोबर 6:30 पर्यंत जर आले तर तुम्हाला किती 15 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे, आणखी 5 मार्क्स तुमचे इथे कमी होतात। पण शक्यतो नाही का ह्या दोन टायमिंग मध्येच तुम्हाला खेळायचं बघा, 5:30 ते 5:45 म्हणजे 2 मार्क्स गेले तरी एवढा काही फरक पडत नाही। पण जर तुम्ही याच्या खाली आले तर नाही का धोक्याची घंटा आहे। त्यामुळे नाही का 5:45 किंवा 5:30 इथपर्यंतच तुम्ही नाही का चालू ठेवायचं, ठीक आहे। त्याचबरोबर आता नेक्स्ट पुढचा इव्हेंट असणार आहे काय तर तो आहे 100 मीटर आणि हा पण आहे तुम्हाला किती मार्क्सला तर हा आहे 30 मार्क्स साठी, ठीक आहे। तर बघा ज्याप्रमाणे नाही का पोलीस भरतीला मार्क्स कटिंग आहे त्याच पद्धतीने इथे पण मार्क्सची कटिंग तुमची आहे बघा। जर 11 सेकंद आणि 50 मायक्रोमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला भेटताय आउट ऑफ मार्क्स, ठीक आहे। त्याचबरोबर 1 सेकंद कमी जर झाला म्हणजे 12:50 मध्ये जर आले तुम्ही 12 सेकंद आणि 50 मायक्रोमध्ये जर आले तर तुम्हाला 28 मार्क्स या ठिकाणी भेटताय। त्याचबरोबर 13 सेकंद आणि 50 मायक्रोमध्ये जर आले तर 25, त्याचबरोबर 14:50 मध्ये जर आले तर तुम्हाला 20 मार्क आणि 15:50 मध्ये आले तर 15 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, समजलं। या ठिकाणी आपण 1500 मीटरचं बघितलं, 100 मीटरचं बघितलं कशा पद्धतीने मार्क्स तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत किंवा कसे मार्क्स कटिंग होतील, ठीक आहे। त्याचबरोबर आता नेक्स्ट इव्हेंट बघा, तर नेक्स्ट इव्हेंट आहे तुमचा गोळा, बरोबर। हुकमाचा एक म्हणला जातो की हा गोळा आहे, कारण गोळ्यामध्ये नाही का
तुम्हाला जागेवरचे मार्क्स आहे. ज्याचा कोणाचा गोळा जर आउट ऑफ आहे ना तर तो नाही का लकी ठरतो मित्रांनो, कारण घोळा हा शक्यतो लवकर जात नाही आणि जर जायला लागला तर तो मग वापस यायचं नाव घेत नाही. त्यामुळे गोळा हा जागेवरचा इव्हेंट आहे. हिला तरी समजा 1600 म्हणा, हे 1500 मीटर म्हणा, याला तरी तुम्हाला खूप एफर्ट लावा लागतो. पण जर गोळा हा जागेवर नाही म्हणजे याला पण एफर्ट लावा लागत नाही असं नाही, खूप नाही का खूप मेहनत, म्हणजे हा माइंड सेटचा त्याचबरोबर ताकदीचा आणि टेक्निकचा गेम आहे, बरोबर आहे का नाही. तर हे जर मार्क्स तुम्हाला आले तर विषय संपतो, तुम्ही मेरिटमध्ये लगेच बसून जाता असा विषय. तर बघा 20 मार्कासाठी हा तुम्हाला इव्हेंट आहे. हे 30 आणि 30 किती झाले 60 आणि हे 20 80. ठीक आहे. तर बघा 8 मीटर 8.5 मीटर जर तुम्ही फेकला तर तुम्हाला किती मार्क्स आहे तर या ठिकाणी 20 मार्क्स मित्रांनो भेटणार आहे. त्याचबरोबर बघा 7.90 जर फेकला तर तुम्हाला किती 18 मार्क्स आहे. 7.30 फेकलं तर 16, 6.70 फेकले तर किती 13 मार्क्स आणि 6.10 फेकला तर तुम्हाला 10 मार्क्स भेटणार आहे. म्हणून बघा मित्रांनो गोळा किती महत्वाचा आहे. आणि याचे मार्क्स कटिंग पण बघा कसे, इथं 2 मार्क्स, त्यानंतर इथं पण 2, इथं बघा इथं किती आहे म्हणजे इथं जवळपास 3 मार्क्स आणि इथे 3 मार्क्स, म्हणजे अशा प्रकारची ही कटिंग असणार आहे. आता हे झालं पुरुषांचं म्हणजेच जेंट्सचं. त्याचबरोबर आता बघा महिलांसाठीचं ग्राउंड कसं असणार आहे, बरोबर आहे का नाही. तर बघा मुलींना नाही का पोलीस भरतीमध्ये किती आहे मित्रांनो तर 800 मीटर आहे. पण या ठिकाणी बघा 200 मीटर वाढव आहे, म्हणजे किती 1 किलोमीटर मित्रांनो 1 किलोमीटर बघा मुलींना नाही का या ठिकाणी पळावे लागणार आहे. इथं तरी मुलांना 100 मीटर कमी झालंय, पण इथं नाही का 200 मीटर वाढलंय मुलींना. तर बघा हे किती मार्क्ससाठी येतात 30 मार्क्ससाठी हे पण आहे. आणि जर तुम्ही 4 मिनिटात आला तर तुम्हाला किती मार्क्स येणार आहे 30 मार्क्स म्हणजेच आउट ऑफ. त्याचबरोबर 4 मिनिटं 15 सेकंदात जर आल्या तर तुम्हाला किती मार्क्स भेटतील तर 28 मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे. तसंच 4 मिनिटं 30 सेकंदात जर आले म्हणजे 4.5 मिनिटात तर तुम्हाला इथं 25 मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर 4:45 सेकंदात आले तर 20 मार्क्स आणि 5 मिनिटात जर आले तर 15 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर बघा हे 1 किलोमीटर पण तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि याच्यावरती याची जी काही स्ट्रॅटेजी असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही आउट ऑफ करायचं त्याच्यावरती एक स्पेशल नाही का जबरदस्त असा आपण व्हिडिओ बनवू. पाठीमागे ज्यावेळेस पोलीस भरतीसाठी व्हिडिओ बनवले होते बऱ्याच मुलांनी कमेंट्स केले की असे आमच्यासाठी म्हणजे जे काही समजा 800 मीटर असेल किंवा गोळा असेल तर याच्यासाठी व्हिडिओ बनवा. त्याच्यासाठी आपण मस्त व्हिडिओ बनवला होता, त्याचा खूप मुलींना फायदा पण झाला, कारण त्यांच्या कमेंट्स खूप मस्त आल्या होत्या की आम्हाला खरंच याचा फायदा झालाय असं तसं. तर दारूबंदीसाठी किंवा वनरक्षक असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण एक बेस्ट असा व्हिडिओ प्लॅन म्हणजे जे काही वर्कआउट प्लॅन असणार आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर बघा नेक्स्ट इव्हेंट बघा, तर नेक्स्ट आहे 100 मीटर. तर हे पण तुम्हाला किती 30 मार्क्ससाठी असणार आहे. आता याचे मार्क्स बघा, जर 14 सेकंदात जर मारलं तर तुम्हाला 30 मार्क्स भेटत आहे. त्याचबरोबर जर तुम्ही 15 सेकंदात जर येत आहे तर तुम्हाला इथं 28 मार्क्स भेटणार आहे, म्हणजे 2 मार्क्स तुमचे कट होतील. ठीक आहे. नेक्स्ट बघा जर 16 सेकंदात आले तर तुम्हाला किती भेटतंय तर 25 मार्क्स. त्याचबरोबर 18 सेकंदात जर आले तर किती 20 मार्क्स. बघा इथं 1 सेकंद, इथं 1 सेकंद, इथं 2 सेकंद कमी होत आहे, इथं पण 2 सेकंद. जर 20 सेकंदात जर आले तर तुम्हाला 15 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे. पण हे खालच्या मार्क्स नाही का काही कामाचं नाही मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्हाला बघा 28 पर्यंत सफिशियंट, 28 म्हणा 16 सेकंदापर्यंत म्हणा म्हणजे 25 मार्कापर्यंत. पण डायरेक्ट खाली आलं म्हणजे तुम्ही नाही का कॉम्पिटिशन मधून नाही का डायरेक्ट बादच असतं. त्यामुळे चांगल्या पद्धतीने मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. कारण ज्या पद्धतीने तुमचा पेपर आहे त्याच पद्धतीने तुमचं ग्राउंड पण नाही का तुम्हाला नाही का तुमच्या रिझल्टच्या जवळ घेऊन जात असतं. त्यामुळे जेवढं महत्व ग्राउंडला आहे तेवढंच पेपरला आहे, जेवढं पेपरला आहे तेवढंच ग्राउंडला पण असणार आहे. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट इव्हेंट आहे तुमचा काय आहे तर गोळाफेक शॉर्टपुट. तर तो आहे 20 मार्कासाठी. सेम मार्किंग सेम आहे, पुरुषांना आणि महिलांना सेम आहे. त्याचबरोबर बघा आता जर तुम्ही 6 मीटर गोळा फेकला तर तुम्हाला 20 मार्क्स आहे. जर 5:50 जर फेकला तर तुम्हाला 16 मार्क्स. त्याचबरोबर 5 मीटर जर फेकला तर 12 मार्क्स. 4:50 मीटर जर फेकला तर 8 मार्क्स आणि 4 मीटर जर फेकला तर तुम्हाला 6 मार्क्स असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुमचं जे काही स्टेट एक्सरसाइज म्हणजे दारूबंदी पोलीसचे जे काही ग्राउंड आहे त्यामध्ये 3 इव्हेंट असतात. जे 3 इव्हेंट आहे त्याचे मार्क्स कशा पद्धतीने कट्स होतात तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याचबरोबर आता जे काही तुमचे इव्हेंट असणार आहे तर ह्या इव्हेंटला तुम्हाला कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल त्यासाठीचे जे काही प्लॅनिंग असणार आहे तो वर्कआउट प्लॅन तुम्हाला पूर्ण नाही का सांगितला जाईल आपल्या चॅनलवरती. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच आणखी एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.